नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी.जी. कदम सर तुमचं सर्वांचं राजमुद्रा अकॅडमी पुणे येथे स्वागत करतो। चला तर विद्यार्थी मित्रांनो, जे आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सराव पेपर घेतात त्यामध्ये जे आज झालेला पेपर 6वा आहे त्यामध्ये सीसॅटच्या क्वेश्चनचे आपण स्पष्टीकरण पाहूया। तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा 51 नंबरचा क्वेश्चन 51 नंबरच्या क्वेश्चनमध्ये एकदम सोपं कंडिशन्स आपल्याला विचारलेली आहे आणि तिथं काही संकेत दिलेले आहेत। त्या संकेतनुसार तुम्हाला आन्सर्स आलेले आहे। एकदम सिंपल होता तो कन्सेप्ट। बघा तर काय काय दिलेलं आहे आपण पाहूयात मित्रांनो। आता या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ त्यांचे जे काही सिम्बॉल दिसत आहेत आणि त्यांचा जो संकेतांक दिलेला आहे त्यांच्यानुसार आपण ठरवूयात। तर या ठिकाणी ओ साठी त्यांनी x घेतलेले आहेत पहा, आर साठी भागाकाराचे चिन्ह आलेलं आहे आणि डी साठी असं डॉलरचे सिम्बॉल येत आहे। जे काही सिम्बॉल आहेत ते सिम्बॉल आपल्याला ठरवायचे आहेत मित्रांनो। या ठिकाणी आर साठी डिवाइडचे सिम्बॉल्स आपल्याला इथं दिसत आहेत। बघा तर त्यानुसारच आपल्याला काय करायचं आहे, यांच्याबद्दल ए बी ओ डी ई हे कसं लिहिलेलं आहे असं सांगितलेलं आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला ए साठी पर्सेंटेजचं सिम्बॉल दिसत आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं पर्सेंटेज पहिल्यांदा काय येणार आहे, पर्सेंटेजचं सिम्बॉल येणार आहे मित्रांनो। पुन्हा आता बी साठी बघा, बी साठी इथं स्टार आलेला आहे, बी साठी असं स्टार आलेला आहे। असं जर चेक करत असाल तर बघा या ठिकाणी सरळ सरळ पहिल्याच ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसत आहे ई साठी सुद्धा हॅशचं सिम्बॉल आपल्याला इथं दिसत आहे मित्रांनो। म्हणजे सरळ सरळ पहिला ऑप्शन 51 नंबरचं येत आहे। म्हणजे एकदम सोपा प्रश्न तो दिलेला होता, एकदम सिंपल कन्सेप्ट म्हणलं तरी चालते। बघा तर मित्रांनो, या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला कशा पद्धतीने दिलेला आहे ते बघा की नातेसंबंधाबद्दल विचारलेलं आहे। थोडंसं इथं तुम्हाला कन्फ्यूज वाटलं असेल पण तुमचं उत्तर डायरेक्टली यायला पाहिजे होतं। बघा मित्रांनो, इथं काय सांगत आहेत की चित्राकडे बोट दाखवत एक मुलगा म्हणाला ती माझ्या आईच्या बहिणीच्या भावाच्या मुलाची एकमेव मुलगी आहे, तर मुलाशी चित्रातील मुलीचे नाते काय आहे। आता ती जी मुलगी आहे तर त्या मुलाशी तिचं नातं काय आहे ते आपल्याला ठरवायचं आहे। बघा ती माझ्या म्हणजे इथं कोणीतरी आपण मुलगा काढूयात मित्रांनो। बघा इथं मुलगा आहे आणि इथं ती स्त्री आहे, ते चित्रामध्ये आहे, असं फोटोमध्ये आहे असं आपण गृहीत धरूयात। आता ती जी आहे माझ्या आईच्या, म्हणजे हा मुलगा काय म्हणत आहे, याची आई घ्या। या ठिकाणी सपोज आई ए नावाची आहे असं आपण कन्सिडर करूयात मित्रांनो। ए नावाची असेल तर माझ्या आईच्या आईची बहीण, आता म्हणजे या ठिकाणी बहीण असं घेऊयात, आईची बहीण कोणीतरी बी नावाची आहे म्हणजे या मुलाची ती मावशी असेल। माझ्या आईच्या बहिणीच्या भावाच्या, आता बहिणीचा भाऊ म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो सी जो कोणी आहे ते या मुलाचा मामा असेल त्या ठिकाणी, कारण की का मावशीचा भाऊ म्हणजेच त्यांचा कोण होणार, मामा होणार। बहिणीच्या भावाच्या मुलाची म्हणजे यांचा कोण मुलगा, यांचा कोण मुलगा असं गृहीत धरा आणि त्या ठिकाणी मुलाची एकमेव मुलगी आहे म्हणजे या जो कोणी डी व्यक्ती आहे यांची ही कोण आहे, मुलगी आहे। आता या ठिकाणी कंपॅरेटिव्हली जर तुम्हाला वाटत असेल तर मग हे पुतण्या कसं, मग यांचे ते काका असतील तर ती पुतण्या हा जर काका होणार असेल तर पुतण्या होणार, किंवा मग आता बहिणीची मुलगी असं जर गृहीत धरायचं असेल तर या ठिकाणी ही जी स्त्री आहे या व्यक्तींची कोण होणार, एकतर भाची होणार किंवा पुतणी होणार। इथं कन्फ्युजन थोडंसं वाटत आहे, फक्त हे रिलेशन लक्षात घ्या या ठिकाणी की हे कोण होणार आहे, मामा होणार आहे, मामाचा मुलगा। आता हे मामे भाऊ झाला, मामे भाऊची मुलगी म्हणजे एकतर त्यांना पुतणी म्हणू शकतो, आता ॲक्च्युअल किंवा भाची सुद्धा म्हणता येईल त्यांच्या कंडिशननुसार, कारण का त्यांच्या बहिणीची कोण होणार, मुलगी होऊ शकते त्या ठिकाणी। यानुसारही जरी केलं तरी आपला आन्सर्स यायला पाहिजे मित्रांनो। बघा म्हणजे आपला आन्सर्स कितवं येत आहे या ठिकाणी, 3 नंबरचं येत आहे मित्रांनो, म्हणजे डायरेक्टली आपल्याला तिथं सांगता येते। बघा नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेला आहे ते पाहूयात मित्रांनो। बघा या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेला आहे पहा। काही आपल्याला काय केलेलं आहे या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीनुसार आपल्याला तिथं काही क्वेश्चन खाली कन्सेप्ट विचारलेला आहे। कशा पद्धतीने विचारलेला आहे, या ठिकाणी शाळेमध्ये ABCD EF नावाचे 6 शिक्षक आहेत आणि त्यांनी कोणकोणते विषय शिकवत आहेत, कशा पद्धतीने शिकवत आहेत ते सांगितलेलं आहे। प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतो। बघा कंपल्सरी मात्र कोणते का असणार पण 2 विषय शिकवत आहेत। त्यामध्ये त्यांनी काय केलेत, ऐच्छिक म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट दिलेत आणि कंपल्सरी पण दिलेले आहेत। बघा मग इतिहास हा डी चा ऐच्छिक विषय आहे
तर इतर 3 जणांचा तो बंधनकारक आहे. आता बघा, भौतिकशास्त्र हा ई आणि एफचा दोन्हींपैकी ऐच्छिक किंवा बंधनकारक एक विषय आहे. म्हणजे कोण कशा पद्धतीने विषय शिकवत आहे का नाही ती मांडणी आहे. आता एकदा जर तुम्ही याची मांडणी व्यवस्थित केले ना तर तुमचं उत्तर बरोबर येते. बघा मित्रांनो, या ठिकाणी कोण कोण आहेत, ए बी सी डी ई आणि एफ नावाचे असे 6 शिक्षक आहेत त्या ठिकाणी. मग आता त्यांचे विषय बघा, या ठिकाणी कोणकोणते विषय आहेत ते आपल्याला सांगितलेले आहे. या ठिकाणी इतिहास असेल, इतिहास विषय आहे मित्रांनो. पुन्हा भौतिकशास्त्र आहे, फिजिक्सचा भाग आहे. पुन्हा या ठिकाणी त्यांनी गणित पण दिलेलं आहे, आणि पुन्हा इंग्रजी पण दिलेला आहे. विषय बघा मित्रांनो, हे काय आहेत आपल्याकडे विषय आहेत. एकदाच त्यांची काय करायचं, आपण मांडणी करायचं. मांडणी केली की लगेच लक्षात येईल आपल्याला. पुन्हा रसायनशास्त्र आहे, केमिस्ट्री सुद्धा आहे, म्हणजे रसायनशास्त्र विषय आहे. आता ते माहिती दिलेले आहेत, रसायनशास्त्र विषय आहे. आता त्यांच्या माहितीवरून त्यांनी काय काय सांगत आहेत ते पहा. आणि मग शेवटी काय म्हणलेलं आहे, एक महिला शिक्षक असून तिला इंग्रजी हा बंधनकारक विषय दिलेला आहे. मग यांच्यामध्ये स्त्री कोण आहे, पुरुष कोण आहे हे पण लक्षात आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे या ठिकाणी स्त्री कोण आहे आणि पुरुष कोण आहेत, आणि तो कोणता, जो कोणी महिला आहे ती महिला कोणता विषय शिकवत आहे, या ठिकाणी इंग्रजी विषय शिकवत आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. खालीलपैकी कोणत्या शिक्षकाचे बंधनकारक आणि ऐच्छिक विषय एफ प्रमाणेच आहे, म्हणजे एफ सारखेच बाकी दुसरं कोणाचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता यांच्या मांडणीनुसार जर आपण गेलो मित्रांनो, तर त्या मांडणीनुसार एकदा हे तुम्ही मांडणी व्यवस्थित केलं की मग लगेच आन्सर भेटून जाईल. मग आता ज्या ठिकाणी जशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे तशा पद्धतीने आपण घेण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी पहा मित्रांनो, मग आता या ठिकाणी त्यांनी काय काय दिलेत आणि त्यांच्या माहितीनुसार जाऊयात. आता यांनी इथं असं सांगितलेत की इतिहास हा डीचा ऐच्छिक विषय आहे. जो कोणी डी आहे म्हणजे त्यांचा विषय कसा आहे, ऐच्छिक विषय आहे. म्हणजे तो कंपल्सरी आहे का, या ठिकाणी नाही, ऑप्शनल आहे. म्हणजे जो कोणता डी व्यक्ती आहे, डीचा इतिहास विषय जो आहे तो ऑप्शनल आहे. या ठिकाणी ऑप्शनलला आपण ओ लिहूत मित्रांनो. पहा, ओ लिहिलं तरी चालते, कंपल्सरी म्हणत असेल तर आपण सी लिहूयात त्या ठिकाणी. आणि इतिहासाचा विषय त्याचा कसा आहे, तो ऐच्छिक विषय आहे. आता इतर 3 जणांना तो बंधनकारक आहे. म्हणजे इतिहास विषय बाकी तिघांना, कोण तिघ आहे ते फिक्स आणखी माहीत नाही आपल्याला, तिघांना तो कंपल्सरी आहे म्हणजे बंधनकारक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. भौतिकशास्त्र हा ई आणि एफचा दोन्हींपैकी ऐच्छिक किंवा बंधनकारक हे विषय आहे. म्हणजे भौतिकशास्त्र म्हणजे आता ई आणि एफ हे 2 व्यक्ती घेऊन, आणि ई आणि एफचा भौतिकशास्त्र असा आहे की तो ऐच्छिक आहे किंवा बंधनकारक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ओ बी लिहिता येते आणि सी लिहिता येते. असं कोणाला चालते, ओ बी आणि सी, असं एफला पण चालते. भौतिकशास्त्र हा ई आणि एफचा दोन्हींपैकी एक विषय आहे. म्हणजे दोन्हींपैकी एक विषय आहे असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी. मग पुढं काय दिलेले आहेत बघा. आता या ठिकाणी पुढच्या माहितीनुसार गणित हा एफचा बंधनकारक विषय असून, बघा आता या ठिकाणी गणित जो कोणता आहे तर एफला कंपल्सरी आहे. म्हणजे या ठिकाणी हा सी कॅन्सल होणार, कारण का तिथं कंपल्सरी भेटत आहे. म्हणजे इथं भौतिकशास्त्र याचा ऑप्शनल होऊ शकतो, कारण का 2 विषय त्यांना शिकवणार आहे. मिनिमम 2 विषय शिकवतो असं सांगितलं, म्हणजे कंपल्सरी इथं त्यांनी दिलेला आहे. मग पुन्हा काय सांगितलेलं आहे, सी आणि ईला ऐच्छिक आहे. आता बघा, हा जो विषय आहे गणित विषय तो सी आणि ई साठी ऐच्छिक विषय आहे. सी आणि ई साठी कसा विषय आहे, ऐच्छिक विषय आहे. म्हणजे हा इथं ऑप्शनल आहे, म्हणजे इथं कंपल्सरी ईचा आहे. बघा या ठिकाणी कंडिशननुसार ईचा म्हणजे इथून ओ कॅन्सल होणार, कारण की ओ तिथे येत आहे म्हणजे सी इथं आहे. या कंडिशननुसार आपल्याला जाता येते. इतिहास आणि इंग्रजी, बघा इतिहास आणि इंग्रजी हे एचे विषय असून ते ऐच्छिक आणि हे आणि आहे मित्रांनो, आणि बंधनकारक स्वरूपात डीच्या एकदम उलट आहेत. म्हणजे कोणाच्या विरुद्ध आहेत, डीच्या एकदम विरुद्ध आहेत. बघा इतिहास आणि इंग्रजी हे एचे, बघा या ठिकाणी इतिहास आणि इंग्रजी हे एचे विषय असून ते ऐच्छिक आहेत म्हणजेच ऑप्शनल आहेत. म्हणजे एला इतिहास कसा आहे मित्रांनो, ऑप्शनल आहे असं त्यांचं म्हणणं आहे की इतिहास आणि इंग्रजी एचे विषय असून ते ऐच्छिक आणि बंधनकारक स्वरूपात
डीच्या एकदम विरुद्ध आहेत. आता ऐच्छिक आणि बंधनकारक म्हणत आहेत त्या ठिकाणी, आणि ते कोणाच्या विरुद्ध आहेत म्हणजे डीच्या विरुद्ध आहेत. म्हणजे ए आणि डीचा संबंध त्यांनी हे केलेत, म्हणजे डी इथं ऑप्शनल असेल तर या ठिकाणी हा कंपल्सरी होणार, म्हणजे यांच्या विरुद्ध ते आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता पुन्हा काय म्हणत आहेत, रसायनशास्त्र हा, आता यामध्ये महिला कोण आहे आपण इथं फिक्स सांगू शकत नाही मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी महिला कोण आहे हे माहीत नाही, पण महिला जी आहे तिचा विषय कोणता आहे, इंग्रजी आहे. आता एवढ्या माहितीवरून आपल्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या शिक्षकाचे बंधनकारक आणि ऐच्छिक विषय हे एफ प्रमाणे आहेत. मग एफ प्रमाणे कोणाचं काही भेटत आहे का मित्रांनो, इथून नाही, सगळी माहिती आपण बघत असाल काहीच नाही, म्हणजे फिक्स त्यांच्यावरून आपल्याला माहिती सांगता येत नाही. म्हणून या ठिकाणी सरळ सरळ आपण उत्तर काय देऊयात मित्रांनो, यापैकी नाही. कारण का एफ सारखं बाकीचं कोणी नाही. बघा एफ साठी इथं कंपल्सरी आहे, हा ऑप्शनल आहे, बाकी कुठे दिसत आहे का तसं नाही. माहिती जरी टाकलं आपण तरी ते येत नाही कंपल्सरी. म्हणून उत्तर किती येणार मित्रांनो, त्या ठिकाणी आपलं 4 नंबरचं उत्तर यायला पाहिजे. बघा एकदम आपल्याला कन्सेप्ट कशा पद्धतीने दिला होता हे लक्षात आलं पाहिजे पहिल्यांदा, आणि मग लगेच आपण ते पाहू शकतो. बघा आता या ठिकाणी 54 नंबरचा फक्त तुम्हाला क्वेश्चन मोठा दिसत असेल मित्रांनो, पण त्याची जर मांडणी तुम्ही व्यवस्थित केलं तर लगेच ते उत्तर आपल्याला भेटून जाते. आत्ताच्याच सारखं आहे, तर फक्त तुम्ही मांडणी व्यवस्थित करा, मांडणी केल्याच्या नंतर लगेच आपल्याला आन्सर्स भेटते त्याचं. बघा या ठिकाणी काय केलेले आहेत त्यांनी, ABCDEFGH असे 7 व्यक्ती दिलेले आहेत, आणि ते 2 कुटुंबातील व्यक्ती आहेत, आणि त्यांचे IQ टेस्ट केलेले आहे, म्हणजे ते किती हुशार आहेत काय नाही, इंटेलिजन्स किती आहेत हे आपल्याला चेक करायचं आहे. मग त्यांना पर्सेंटेजनुसार आपण त्यांना मार्किंग देऊयात मित्रांनो, आणि त्यांच्यानुसार आपलं उत्तर येऊ शकते. बघा आता या ठिकाणी आपण काय करूयात, त्यांना नंबर देऊन टाकूयात किंवा नावं देऊन टाकूयात. सपोज या ठिकाणी A आहे, B आहे, C आहे, D आहे, E आहे, F आहे, आणि G नावाचा व्यक्ती आहे, असे आपण त्यांना जर आपण कन्सिडर केलेलं असेल तर. मग आता त्यांच्यामध्ये काही विवाहित आहेत, काही अविवाहित आहेत, आणि कुटुंबामध्ये 2 विवाहित जोड्या आहेत, असून 3 स्त्रिया आहेत त्या ठिकाणी, विवाहित आहेत आणि स्त्रिया पण आहेत, असं त्यांचं कंडिशन आहे काही ठिकाणी. म्हणजे 3 स्त्रिया त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजेत आपण, आणि 2 जोड्या विवाहित आले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता या ठिकाणी आपण काय करूयात, वाटल्यास की इथं स्त्री घेऊयात आणि या ठिकाणी पुरुष घेऊयात. त्यांच्यात कोण पुरुष आहेत कोण स्त्री आहेत हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे पहिल्यांदा. मग आता त्यांचे IQ टेस्ट सुद्धा आपण घेऊयात. या ठिकाणी IQ लेवल किती आहे काय नाही ते पण आपण पाहूयात या ठिकाणी, म्हणजे कोणाचं किती आहे काय नाही ते आपण हे करूयात. आणि विवाहाबद्ध कोण आहेत आणि अविवाहित कोण आहेत, अविवाहित कोण आहेत हे पण बघा. वाटल्यास या ठिकाणी आता IQ टेस्टसाठी आपण मार्किंग देऊयात मित्रांनो, म्हणजे त्यांना मार्क्स आपल्याला देता येतात, म्हणजे कोण किती पद्धतीनं आहे आणि कशा पद्धतीनं. असे एकदा मांडणी करायचं, एकदा व्यवस्थित मांडणी केल्याच्या नंतरच तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्या ठिकाणी तुमचे उत्तर चुकणार नाही. बघा आता मित्रांनो या ठिकाणी काय काय दिलेलं आहे आणि कशा पद्धतीने दिलेलं आहे ते आपण पाहूयात. त्यांनी काय काय म्हणत आहेत, जी ही स्त्री असून तिचा IQ सर्वात जास्त आहे, म्हणजे जी जो कोणी आहे ती कोण आहे मित्रांनो, स्त्री आहे. IQ सर्वात जास्त आहे, म्हणजे तिचा IQ आपण काय करू, सर्वात जास्त म्हणजे 95% घेऊन टाकूयात, म्हणजे 100 आउट ऑफ 100 हे घेतलं तर चालते, कारण का ती सर्वात जास्त आहे. मग आपण 95% जीचं घेऊयात. मग आता त्यांचं म्हणणं काय की B हे Eचे वडील असून, आता B जे कोणी आहे ते कोणाचे वडील आहेत, Eचे वडील आहेत. बघा मी बाण तिकडे देत आहे आणि इथं लिहित आहे, B हे Eचे वडील आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो. मग त्यांचा IQ E पेक्षा जास्त आहे. आता E पेक्षा Bचा IQ कसा आहे, जास्त आहे. मग आपण काय करूयात, Bचा जो IQ आहे मी काय करणार आहे 80% घेणार आहे, आणि 80% पेक्षा Eचा IQ मी काय करणार आहे थोडा कमी घेणार आहे, 60% घेऊ त्या ठिकाणी. आता यांच्या दोघांच्या मध्ये दुसराही कोणी व्यक्ती येऊ शकते मित्रांनो, पण या दोघांच्या कंपॅरेटिव्हली वडिलांचा IQ मुलीपेक्षा कसा आहे, जास्त आहे असं आपण गृहीत धरूयात. मग आता पुढे काय म्हणत आहे, सीला एक मुलगा व एक मुलगी आहे, म्हणजे सी हा विवाहित झालेला आहे मित्रांनो, म्हणजे सी जो कोणी आहे तो विवाहित आहे, कारण का त्यांना एक मुलगा एक मुलगी यांच्यापैकी कोणीतरी आहे असं आपण गृहीत धरूयात. सीचा IQ तिच्या पतीपेक्षा जास्त आहे. आता बघा सीचा IQ तिच्या पतीपेक्षा म्हणलंय, म्हणजे सी ही कोण भेटली आपल्याला, स्त्री भेटली, आणि हिचा कोणीतरी या ठिकाणी पती आहे हे आपल्याला इथून क्लिअर होते. आणि तिचा IQ तिच्या पतीपेक्षा जास्त आहे, बघा ती पत्नीच हुशार आहे या ठिकाणी असं आपण गृहीत धरता येते. आता Bच्या वडिलांचा IQ B पेक्षा जास्त आहे, म्हणजे Bचे कोणीतरी वडील आहेत आणखीन,
बघा आता बी चे कोणीतरी काय भेटणार आहेत, आणखीन आपल्याला वडील भेटणार आहेत, म्हणजे ई चे कोण भेटणार आहेत, आजोबा भेटणार आहेत. हे आपल्याला लॉजिकली इथं लक्षात आलेलं आहे. मग आता पुढे कन्सेप्ट करत जाऊयात मित्रांनो. जे काही दिले ते आपण घेऊयात. ई हा एफ चा नातू आहे. आता डायरेक्ट कळालं बघा, ई हा एफ चा नातू आहे. ई हा एफ चा नातू आहे म्हणजे एफ जो कोणी आहे ते एकतर ईचा आजोबा असेल किंवा आजी असेल. बघा मित्रांनो, आजोबा किंवा आजी असेल या ठिकाणी, कारण का नातू आहे असं म्हणत आहे त्या ठिकाणी. त्याचा IQ सर्वात कमी आहे. बघा ई हा एफचा नातू आहे. ई हा एफचा नातू आहे, त्याचा IQ सर्वात कमी आहे. म्हणजे या ठिकाणी जो 60% लिहिलेला आहे ते सर्वात मिनिमम आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो, सर्वात कमी आहे. आता बघा या ठिकाणी एफ ही दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त IQ असणारी व्यक्ती आहे. एफ जे कोणी आहे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त. मग इथं आपण 95 चा पहिला घेतलो तर 90 चा आपण काय करूयात मित्रांनो, IQ दुसरा घेऊयात, 2 नंबरचा घेऊयात. हे आपण कंपॅरिझन करूयात त्या ठिकाणी. एवढ्यावरून जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर काय काय येईल बघा. आता बघा पुढं काय सांगितलं, बीच्या आईचा IQ बी पेक्षा कमी आहे. आता बीच्या आईच्या, आता बीची आई कोण आहे आणखीन आपल्याला फिक्स माहित नाही मित्रांनो. बीच्या आईचा IQ एफ पेक्षा कसा आहे, कमी आहे मित्रांनो. म्हणजे 90 पेक्षा त्या ठिकाणी आपल्याला कमी घेता येते. विवाहबद्ध जोड्यांपैकी कोणाचाही IQ सर्वात जास्त नाही. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी विवाहबद्ध जोड्यांपैकी कोणाचाही IQ जास्त नाही म्हणजे जी व्यक्ती जे कोणी आहे ती अविवाहित म्हणून भेटत आहे मित्रांनो. त्यांचा IQ सर्वात जास्त आहे ते. मग अविवाहित भेटत आहेत. आता जीच्या आजीला बघा, जी जे कोणी आजी आहे, जीच्या आजीला 2 मुले आहेत आणि त्यातील एक डी आणि त्या ज्याचा IQ त्याच्या भावापेक्षा जास्त पण भावाच्या पत्नीपेक्षा कमी आहे. बघा आता या ठिकाणी बरंच आपल्याला क्लिअर होत आहे. आता कुटुंबात कोणीही विधवा किंवा विधूर नाही अशी कंडिशन त्यांनी दिले तर खालीलपैकी कोणती विवाहित जोडी बरोबर आहे. आता ए होणार नाही मित्रांनो, आपल्याला ते सर्वात कमी म्हटलेलं आहे. या ठिकाणी AC चा कन्सेप्ट बघा, सी कोण आहे ते आपल्याला त्या ठिकाणी क्लिअर दिसत आहे. आणि AD चा संबंध घेत असाल तर ते फिक्स सांगता येत नाही मित्रांनो. पण या ठिकाणी बघा ए आणि एफ जर आपण संबंध घेतलो तर काय होत आहे बघा बरं. ए जो कोणी व्यक्ती आहे ते आजोबा व्हायला पाहिजे म्हणजे ते एक पुरुष व्हायला पाहिजेत. आणि एफ जे कोणी आहेत व्यक्ती त्या ठिकाणी डायरेक्टली आपल्याला काय म्हणून भेटत आहेत, त्या ठिकाणी भेटू शकतात मित्रांनो. त्या ठिकाणी म्हणजे AF आपलं उत्तर येऊ शकते या ठिकाणी. म्हणजे जे काही उत्तर आपल्याला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एवढ्या मांडणीवरून आपल्याला काय सांगता येते, AF आन्सर्स सांगता येते. म्हणजे या ठिकाणी बघा कंपॅरिझन बघा पूर्ण आणि बघितल्याच्या नंतर इथल्या IQ नुसार डायरेक्टली आन्सर्स आपलं भेटून जाते. चला मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेला आहे ते पाहूयात आपण. बघा आता एकदम सोपा कन्सेप्ट इथं आपल्याला दिलेला आहे. एक लक्षात घ्या. आता 55 मध्ये खरं खोटं नेमकं काय आहे काय नाही ते आपल्याला विचारत आहेत. आता इथं मी काय करणार आहे, यांच्या माहितीनुसार त्यांचं म्हणणं काय आहे की एक व्यक्ती असा आहे की दोनदा खरं बोलत आहे, एक व्यक्ती असा आहे की दोन्ही वेळेस खोटं बोलत आहे, एक व्यक्ती असा आहे की पहिल्यांदा एकदा खरं एकदा खोटं बोलत आहे. या कंडिशननुसार आपण बघूयात काय म्हणत आहे ते. आता या ठिकाणी मी काय करणार, जेडा काय म्हणत आहे मी माळी आहे. आता यांच्या एवढ्या माहितीनुसार मी काय करणार आहे बघा की आधी कोण खरं बोलत आहे कोण खोटं नाही हे आपण बघूयात. या ठिकाणी इथं बऱ्याचशा ठिकाणी मी माळी आहे म्हणत आहे, मी माळी आहे म्हणजे इथं कॉन्ट्राडिक्शन दिसत आहे. म्हणजे या ठिकाणी कोणतर खरं बोलत आहे किंवा खोटं बोलत आहे असं आपल्याला कंडिशन सांगता येते. आता बघा या ठिकाणी सपोज मी माळी आहे असं म्हणत आहेत म्हणजे इथं कॉन्ट्राडिक्शन होय. मी याला विरुद्ध करतो म्हणजे चुकीचं बोलत आहे, हे पण चुकीचं बोलत आहे असं गृहीत धरतो. आता मोठा जर ती सांगत असेल खरं बोलत असेल, हा का खोटे बोलते म्हणत असेल तर मग आपण काय करूया की या ठिकाणी मी माळी आहे हे म्हणणं जर तिचं खरं असेल मग हे खोटं जर आपण गृहीत धरलो तर मग या ठिकाणी मोठा माळी आहे आणि जेठा माळी आहे असं जर कंडिशन्स नुसार गेले आपण तर काय काय होणार आहे मित्रांनो, मोठा खोटे बोलते. मोठाचे एक वाक्य इथं खोटं बोलत आहे म्हणजे हाका खोटं बोलत आहे, कारण का हाका तरी इथं खरं बोलत आहे. म्हणजे सरळ या ठिकाणी हे वाक्य कॉन्ट्रडिक्शन होत आहे या ठिकाणी. मग ही जर कंडिशन्स घेतल्या मित्रांनो आपण म्हणजे माळी कोण आहे हे सांगा म्हणत आहे, मग मोठा माळी असायला पाहिजे. कारण की का
मोठा मी माळी आहे हे खरं सांगत आहे, पण हे खोटं सांगत आहे. कारण की काय, हे तर इथं खरं दिसत आहे, म्हणजे हे दोन्ही वाक्य खरं गृहीत धरा, हे दोन्ही वाक्य खोटं गृहीत धरा. तर या ठिकाणी मग माळी म्हणून आपल्याला कोण भेटणार आहे, मोठा भेटणार आहे मित्रांनो. म्हणजे मोठा या ठिकाणी आपल्याला माळी म्हणून त्या ठिकाणी भेटणार आहे, हे लक्षात येऊ द्या थोडंसं. म्हणजे डायरेक्टली कन्सेप्ट काय म्हटलेलं आहे, कोण खोटं बोलत आहे. आता हे एकदम पहिल्यांदा येणार नाही तुम्हाला, म्हणजे एकदा चेक करायचं, जिथं कॉन्ट्राडिक्शन येत आहे ते नेक्स्ट स्टेप बघा, म्हणजे त्यांना कॅन्सल करून पुढे बघा, म्हणजे डायरेक्टली उत्तर आपल्याला भेटून जाते. म्हणजे मोठा आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे. बघा मित्रांनो, चला नेक्स्ट क्वेश्चन तर कशा पद्धतीने दिलेला आहे, एकदम काही काही क्वेश्चन तर खूप सोपे दिलेले आहेत. बघा मित्रांनो, जो कोणी श्याम आहे या ठिकाणी त्याच्या वाढदिवसाला मेजवानीसाठी 100 मित्रांना बोलवलेलं आहे. बघा मुलांनो, काय केलेलं आहे या ठिकाणी, एकूण मुलं किती आहेत त्या ठिकाणी 100 आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे टोटल जर आपण व्हेन डायग्राम काढलो तर त्या व्हेन डायग्राम मध्ये टोटल मुलं किती यायला पाहिजेत, 100 यायला पाहिजेत मित्रांनो. त्याच्यापैकी त्यानं काय केलेलं आहे, मित्रांपैकी श्यामला हात मिळवून वाढदिवसाच्या शुभेच्छा काही जणांनी दिलेल्या आहेत आणि भेटवस्तू देऊन श्यामला शुभेच्छा दिल्या. काहींनी दोन्ही पद्धतीने शुभेच्छा त्यांना दिलेल्या आहेत. 73 मित्रांनी श्यामला भेटवस्तू दिल्या, 39 मित्रांनी श्याम सोबत हातमिळवणी केली आणि 27 मित्रांनी श्यामला भेटवस्तू दिल्या. तर आता एक लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी सरळ सरळ जे काही 27 मित्र आहेत त्यांनी काय केलेले आहेत, श्यामला भेटवस्तू दिली व हात मिळवणी केली, म्हणजे दोन्ही ते यायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी असा आपल्याला कॉलम तयार करता येतो मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती मुलं भेटायला पाहिजे, 27 मुलं भेटायला पाहिजे. तर मग 73 होण्यासाठी आपण काय करूयात, या ठिकाणी 46 घेऊया आणि मग इकडे किती घेऊयात, 12 घेऊयात. बघा आता मित्रांनो, मी काय काय केलेलं आहे ते आकडे दिलेले आहेत. आम्ही 46 आणि 27 करा 73 होत आहेत, 27 अधिक 12 करा म्हणजे 39 होत आहेत, म्हणजे बरोबर आहे. तर त्यांचं म्हणणं काय आहे पुढं, की भेटवस्तू दिल्या तर बोलवलेल्या किती मित्रांनी आले नाहीत, नाही आलेले किती आहेत, टोटल त्याच्याकडे किती होते, 100 मित्र होते मित्रांनो. त्याच्यातून एवढे मायनस करून टाका, म्हणजे 46 अधिक 27 अधिक 12 एवढे मुलं जे आलेले आहेत ते होतील टोटली. मग हे 100 मायनस टोटल ॲडिशन केलं तर किती येत आहे आपली 85. 100 मधून 85 गेले तर किती राहिले मित्रांनो, 15, म्हणजे 2 नंबर उत्तर. त्याची व्हेन डायग्राम काढा एकदाचं, व्हेन डायग्राम काढले की लगेच तुम्हाला उत्तर त्यांचं भेटून जाईल मित्रांनो. म्हणजे एकदम सोपा कन्सेप्ट होता त्या ठिकाणी. नेक्स्ट आपल्याला कशा पद्धतीने दिलेलं आहे ते पाहूया. हां बघा, नेक्स्ट तर एकदम सोपा आहे मित्रांनो, फक्त आपल्याला काय करायचं, डिसिजन हे करायचं विधानावरून. मग आता काही दवाखाने जिम आहेत, इथं पण व्हेन आकृती काढू शकतो मित्रांनो. काही शेती स्टेडियम आहेत आणि कोणताही दवाखाना स्टेडियम नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, काही दवाखाने जिम आहेत, म्हणजे इतके जर आपण दवाखाने घेतलोत मित्रांनो तर काही दवाखाने कोण आहेत, जिम आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. एकदम व्यवस्थित पहा मित्रांनो. मग आता काही शेती स्टेडियम आहेत, शेतीचा संबंध इथं नाही, मग या ठिकाणी आपण काय करूयात, शेती घेऊयात आणि इथं काय करूयात, स्टेडियम घेऊयात. या ठिकाणी आपण ते घेण्याचा प्रयत्न करूया. कोणताही दवाखाना स्टेडियम नाही. बघा, कोणताही दवाखाना स्टेडियम नाही म्हणजे आकृती आपण वेगळी काढलो, विधानावरून आपले हे इतकं आलेलं आहे. मग आता आपण काय करूयात, निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करूया. निष्कर्षामध्ये काय दिलेलं आहे बघा, काही जिम स्टेडियम आहेत, काही जिम स्टेडियम आहेत. हे तर निष्कर्ष आपला कसा भेटत आहे, चुकीचं. बघा आता इथं सुद्धा बघू, काही शेती दवाखाने आहेत, शेती दवाखाने दिसत आहेत का मित्रांनो, नाही, म्हणजे हा पण निष्कर्ष चुकीचा भेटत आहे. मग आता काही जिम स्टेडियम नाहीत म्हणत आहे, आहेत म्हणलं तर चुकीचं आलं असतं, नाहीत म्हणत आहे. काही जिम स्टेडियम नाहीत, जिम नाहीत, दवाखाने नाहीत हे विधानात दिले, पण हे इकडे येऊ शकतात, म्हणजे नाहीत म्हणून असे चान्सेस सांगितलं, म्हणून हे विधान आपल्याला चान्सेसमध्ये घेता येतात, निष्कर्ष निघू शकतो. काही शेती दवाखाना नाही, नाहीत हा शब्द आलेला आहे, नाहीत म्हणत आहेत म्हणून हे पण निष्कर्ष भेटणार आहे. म्हणजे आपलं 2 आणि 4 निष्कर्ष आपल्याला भेटायला पाहिजेत मित्रांनो. म्हणजे उत्तर आपलं किती भेटत आहे, इथं 3 नंबरचं उत्तर भेटायला पाहिजे. बघा, एकदम सिंपल कन्सेप्ट होता तो, फक्त विचार करायचा आहे की नेमकं काय म्हणाले ते. हां चला, आता या ठिकाणी तर एकदम आपल्याला काय केलेलं आहे, काही एक क्रमिका दिलेली आहे, त्या क्रमिकेनुसार आन्सर सांगायचा आहे. बघा आता इथं 4 आहेत आणि 18 आहेत, 48 आहेत, हे आले कसं एक लक्षात घ्या मित्रांनो. मी काय करणार आहे, इथे एक सिक्वेन्स दाखवतो तुम्हाला. बघा, 2चा वर्ग लिहितो मित्रांनो, गुणिले 1 करतो, तर उत्तर किती येते, 4 × 1 किती, 1 किती झाले मित्रांनो, 4 झाले. मग आता पुन्हा काय करणार आहे, या ठिकाणी मी काय करतो, 3चा स्क्वेअर करतो मित्रांनो, × 2 करतो. 3चा स्क्वेअर 9, 9 × 2 किती होत आहेत,
18 होत आहेत. येते का आपण ते चेक करूयात मित्रांनो. म्हणजे ते कशा पद्धतीने येत आहेत ते प्रयत्न करूयात आपण. नेमकं ती व्हॅल्यू तिथं आली पाहिजे काही जरी असेल तरी. मग या ठिकाणी आता आपल्याला किती दाखवत आहेत ती कंडिशन्स आली पाहिजे या ठिकाणी. हां, मग आता 4चा आपण स्क्वेअर केलो आणि इंटू जर 3 केलो, बघा 4चा स्क्वेअर किती येणार 16. 16 इंटू 3 केलं तर 48 येत आहे. म्हणजे ती सिक्वेन्स आपली भेटत आहे मित्रांनो, चालत आहे तसं काही प्रॉब्लेम नाही. मग या ठिकाणी आपण काय करू 5चा स्क्वेअर इंटू 4 करू, मग 100 येत आहे तर काही प्रॉब्लेम नाही. 6चा स्क्वेअर इंटू किती होणार मग 5, मग 36 इंटू 5 180 येत आहेत, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. मग 7चा स्क्वेअर इंटू 6 करावं लागेल. मग 7चा स्क्वेअर इंटू 6 करा, मग 7चा स्क्वेअर 49 येत आहे, इंटू 6 केलं तर 9 6चा 54, 5 कॅरी आले, 9 6 4चा 24 इंटू 5 29, म्हणजे 294 आपलं उत्तर यायला पाहिजे. 294 आपला आन्सर्स त्या ठिकाणी यायला पाहिजे मित्रांनो. म्हणजे एकदम सिम्पल कन्सेप्ट होता तो. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला आन्सर्स 294 तिथं भेटून जाईल. बघा आता नेक्स्ट कंडिशन काय काय आहेत हे काही डायग्राम दिलेले आहे आणि असंच आकड्यांच्या स्वरूपामध्ये आहे. एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे हा. पण यांचा अपोजिट डायरेक्शनचे कसे येत आहेत ते बघा. 2 आणि 18चा संबंध घ्या मित्रांनो आणि 4 आणि 100चा संबंध घ्या. त्यानुसार इकडला संबंध घेऊयात आपण. 2 आणि 18ला जर काही केलं तर आन्सर काय येत आहे ते बघा. हे 2 आहेत इंटू मी काय करत आहे की 2चा नेक्स्ट नंबर घेत आहे आणि त्याचा स्क्वेअर करत आहे. म्हणजे 2 इंटू 3, 3चा स्क्वेअर किती झाला 9, किती येत आहे 18, म्हणजे अपोजिट नंबर भेटत आहे. त्याच कंडिशनना हे 4ला 4 ठेवणार, 4चा नेक्स्ट नंबर कोणता येणार आहे 5, मग 5चा स्क्वेअर करणार. बघा 4 इंटू 25 जर केलं तर आपण तर किती भेटत आहेत 100. सेम कंडिशन हे 8 घेऊयात आपण. 8 प्लस 1 किती झाले 9, 9चा स्क्वेअर करा, म्हणजे हे 8 इंटू 9चा स्क्वेअर 81, म्हणजे या ठिकाणी 8 यायला पाहिजे. 8 8चा किती येत आहे 64 येत आहे. म्हणजे ऑप्शन आपलं किती येत आहे 648, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन्स भेटत आहे मित्रांनो. म्हणजे डायरेक्टली आपल्याला त्या ठिकाणी त्याची सिक्वेन्स बघा. एकदा सिक्वेन्स बघितलं की डायरेक्ट लक्षात येते. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला कशा पद्धतीने दिलेला आहे. नेक्स्ट तर एकदम सोपा आहे मित्रांनो. म्हणजे इथं त्याच कंडिशनना सांगितलेलं आहे. नंबरच्या सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये आपल्याला दिसत आहेत. बघा आता या ठिकाणी मी काय दिसत आहेत एकदम सोपं कंडिशन बघा. 5 प्लस 3 केलं तर 8. आता काही जणांनी ॲडिशन सबट्रॅक्शन करून बघितले तर लॉजिकच भेटत नव्हतं त्या ठिकाणी, पण या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला भेटत आहे मित्रांनो. बघा म्हणजे इथं आपल्याला डायरेक्टली त्यांचे ॲडिशनमध्ये 8 दिसत आहे. आता 9 अधिक 8 17मध्ये आहेत, 8 अधिक 5 13मध्ये दिसत आहे. आता ऑप्शन चेक करताना दोघांची ॲडिशन बघा या ठिकाणी तर नाही किंवा या ठिकाणी नाही, मग इथं पण ॲडिशन नाही भेटत. पण या ठिकाणी जर यांना आपण पहिला नंबर घेतलोत आणि हे जर घेतलं तर 10 अधिक 5 म्हणजे कोणाची ते पहिल्या सुरुवातीच्या आणि लास्ट यांची ॲडिशनमध्ये इथं तसा नंबर नाही द्यायला पाहिजे होता. पण जर आता ऑप्शनच नाही तसा तर मग आपल्याला काय करावं लागणार 10 प्लस 5 म्हणजे किती झाले 15, म्हणजे 2 नंबरच उत्तर आपलं इथं गृहीत धरावं लागणार. म्हणजे जर करता त्यांनी नंबर दिले तसे ॲडिशन राहिले असतं चालला असता, 11 डिवाइड झाला असतं, पण याही नंबरला 11 डिवाइड होऊ शकते. म्हणजे या लॉजिकली आपला आन्सर काय येऊ शकते मित्रांनो 2 नंबर्स या ठिकाणी येऊ शकते. पहा आता नेक्स्ट तर आपल्याला काय केलेलं आहे विधानच दिलेलं आहे आणि त्या विधानावरून फक्त आपल्याला ठरवायचं आहे की नेमकं काय म्हणत आहे ते. बघा आता या ठिकाणी विधानामध्ये आपल्याला काय सांगितलं की गर्दीच्या ठिकाणी खिसे कापूंची संख्या बेसुमार वाढली आहे, म्हणजे त्यांची वाढ खूप झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यावरून आपल्याला गृहीत धरायचं आहे. काय गृहीत निघू शकते खिसे कापणे यावर बंदी आहे असं काही इथं सांगितलेलं नाही मित्रांनो. खिसे कापी ही फक्त गर्दीच्याच ठिकाणी घडते, बरोबर आहे मित्रांनो. बघा आता या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी खिसे कापूंची संख्या बेसुमार वाढलेली आहे. आता खिसे कापी ही फक्त गर्दीच्याच ठिकाणी घडते असं काही नाही. फक्त या ठिकाणी त्यांनी म्हणत आहेत की गर्दीच्या ठिकाणी खिसे कापूंची संख्या बेसुमार वाढलेली आहे. जिथं गर्दी आहे तिथं खिसे कापू वाढलेले आहेत, पण खिसे कापी ही फक्त गर्दीच्याच ठिकाणी होते असं फिक्स पद्धतीने आपण सांगू शकत नाहीत मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी हे पण आपल्याला नाही म्हणता येईल आणि हे पण नाही म्हणता येईल, कारण का दुसरीकडे पण होऊ शकते ना खिसे कापी. म्हणजे कोणताही गृहीतक या ठिकाणी अंतर्निहित नाही असं आपण उत्तर देऊयात मित्रांनो या ठिकाणी. म्हणजे 4 नंबरचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात. आता नेक्स्ट विधान कसं दिलेलं आहे ते पहा. हां या ठिकाणी बघा आता या ठिकाणी काय म्हणत आहेत की लोकांना, एक मिनिट मित्रांनो आधी आपण काय करूयात की हे प्रश्न पूर्ण घेण्याचा प्रयत्न करूया. बघा आता या ठिकाणी नेमकं त्यांनी काय म्हणत आहेत ते बघूयात.
विधानात काय सांगितलं की लोकांना जेवणातून किती कॅलरीजची गरज आहे व ते प्रत्यक्षात किती कॅलरीज सेवन करतात याच्या आधारे दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या निवडली जाते. भारतामध्ये 48% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे असं त्या विधानात आपल्याला सांगितलेलं आहे. बघा आता मग त्यांच्यावरून निष्कर्ष काय निघू शकतो, 48% लोकांना जेवणातून आवश्यकता पूर्ण करण्यासाठी करण्यायोग्य कॅलरीज भारतामध्ये मिळत नाही, म्हणजेच 48% लोकसंख्या आहेत, हे निष्कर्ष निघू शकते मित्रांनो. आता दारिद्र्य हा भारताचा सर्वात मोठा प्रश्न आहे, ठीक आहे, पण इथं विधानात नाही दिलेला आहे. म्हणजे जनरली आपल्या ठिकाणी ठीक आहे, पण या ठिकाणी विधानाशी नुसार आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे. म्हणजे हे घ्यायची गरज नाही मित्रांनो, म्हणजे फक्त आपला अनिष्कर्ष निघत आहे. म्हणजे 1 नंबर उत्तर आपलं त्या ठिकाणी यायला पाहिजे मित्रांनो. म्हणजे 1 नंबरचं कंडिशन्स त्या ठिकाणी आपलं बरोबर यायला पाहिजे. नेक्स्ट बघा कशा पद्धतीने दिलेलं आहे आणि असाच आपल्याला विधान दिलेलं आहे, तर बरेचसे क्वेश्चन आपल्याला अशाच पद्धतीनं विचारत असतात मित्रांनो. पहा तर या ठिकाणी नेमकं काय काय दिलेलं आहे ते बघा की विधान दिलेलं आहे, कुपोषणावर मात करण्यासाठी काही घटक दिलेले आहेत, यांच्यामध्ये बरंचसं काही आपल्याला सांगितलेलं आहे आणि विधानाला जे काही वाक्य दिलेलं आहे ते वाक्य विधानाला कमकुवत करते असं वाक्य आपल्याला या ठिकाणी शोधायला सांगितलेत मित्रांनो. बघा आता या ठिकाणी मात्र या ठिकाणी बघा की व्यवस्थेमध्ये खूप पळवाटा आहेत, शासकीय म्हणले की असंच राहणार. शासनामधील अप्रामाणिक लोक अशा योजनेचा अयशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतात. ठीक आहे, बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे हे तर त्यांना जे काही आपल्याला माहिती आहे त्यांना कमकुवतच करत आहे, म्हणजे भक्कम पाय, म्हणजे बाकीचं काय नाही. हे परिवर्तन घडत आहे, हे पुनर्स्थापित करू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. धाडसी कल्पना परिणाम त्याचे दिसू शकते, हे बरोबर आहेत. म्हणजे हेच आपल्याला या ठिकाणी कमकुवत करत आहे त्या विधानाला. म्हणजे हे आपल्याला काय म्हणता येते, भक्कमपणे ते कमकुवत करत आहेत, हे आपल्याला देता येते मित्रांनो. नेक्स्ट पहा आता नेक्स्ट विधान काय काय दिलेलं आहे ते पण बघा. या ठिकाणी विधान तुम्ही एका जिल्ह्यामध्ये प्रशासकीय अधिकारी आहात. बघा डिसिजन मेकिंग सारखा क्वेश्चन इथं आपल्याला दिलेला आहे आणि निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे मित्रांनो. कृतिक्रम, तुमची कृती कशी असायला पाहिजे काय नाही, त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की किनारी भागांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी त्या जिल्ह्याचे प्रमुख आहात असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. तर काय निर्णय घेऊ शकता, किनाऱ्यावरील लोकांसाठी निवारागृह उभाराल जेणेकरून कमी वेळात स्थलांतरित करता येईल. हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, तुम्ही ते कृती करायला पाहिजे. देखरेख करणाऱ्या सर्व संस्थांकडून सूचना शक्य जेवढ्या लवकर प्रसारित होतील त्याची खात्री तुम्ही करायला पाहिजे मित्रांनो, हे पण बरोबर आहे. मग आता हवामान खात्याचा सल्ला घ्याल, पण आता हे एकदम आता जी कंडिशन आहे मित्रांनो एकदम लवकर आलेली, यांचा सल्ला तर नंतर घेत राहणार तुम्ही, पण आधी तुम्हाला कृती करावं लागणार आहे. हे शेजारी जिल्ह्यातून मदत घ्या, मग आधी तुम्ही हे 2 गोष्टी करायला पाहिजे, मग नंतरच्या गोष्टी हे आहेत म्हणजे अ आणि ब. कारण का आपल्याला तर चारही आपल्याला गरजेचं आहेत, पण चारही ऑप्शन नाहीत. म्हणजे कुठले 2 घेता येतील आपल्याला, इम्पॉर्टंट काय आहेत या ठिकाणी, मग अ आणि ब असे 2 उत्तरं आपण या ठिकाणी देऊ शकतो मित्रांनो. पहा काही प्रश्न एकदम सोपे दिलेले आहेत, त्या सोप्या प्रश्नांमध्ये आपल्याला या ठिकाणी डायरेक्टली उत्तर सांगता येत आहेत मित्रांनो. आणि तसे प्रश्न आधी तुम्ही सोडून घेण्याचा प्रयत्न करा, कारण की का आपल्याला फक्त पासिंग क्रायटेरिया आहे या ठिकाणी, म्हणजे क्वालिफाईंग आहे. त्यासाठी आधी जे सोपे क्वेश्चन आहेत ते सोडवा, मग एखादी पॅसेज सोडवा काही, मग तरच तुमचे उत्तर मार्क्स जास्त येण्याचे चान्सेस असतात. बघा आता या ठिकाणी तर आपल्याला काय दिलेलं आहे कन्सेप्ट ते बघूयात आणि त्यांच्यानुसार आन्सर सांगूयात. एका बॅगमध्ये 1 ते 17 क्रमांक असलेले 17 नाणी आहेत. राजू यादरचे म्हणजे रॅन्डम पद्धतीने त्यांनी ते काढलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी एक सांगितलेले आहेत मित्रांनो, या ठिकाणी मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबरचा क्रमांक असायला पाहिजे आणि तो पण कसा असायला पाहिजे, ऑड असायला पाहिजे. कारण का 2 जर घेतलं तर तो प्राईम आहे पण तो इवन आहे, हे लक्षात घ्या. आता 1 ते 17 पर्यंत आपण जर म्हणत असाल मित्रांनो, 1 ते 17 पर्यंत 8 दोन्ही 16 म्हणजे किती होत आहेत, 9 आपले विषम संख्या भेटत आहेत मित्रांनो. विषम संख्या किती भेटत आहेत, 9 भेटत आहेत या ठिकाणी. आणि त्यांच्यापैकी मूळ विषम संख्या किती आहेत, मग 3 आहे, 5 आहे, 7 आहे, पुन्हा 11 आहे, 13 आहे. हे किती झालेत मित्रांनो, 3, 5, 7, 11, 13 आणि हे एक 17 घ्या मित्रांनो. म्हणजे किती मूळ संख्या होत आहेत या ठिकाणी 6. म्हणजे त्यांची प्रोबॅबिलिटी काढायचं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए असं म्हणलं की एन ऑफ ए बाय एन ऑफ एस. एस किती भेटत आहेत आपल्याला 9, त्याच्यापैकी हे किती भेटत आहेत 6, तर मग डायरेक्टली त्यांची संभाव्यता काढा. म्हणजे 3 न भाग दिलं तर 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 म्हणजे 2/3 आपला आन्सर्स त्या ठिकाणी येत आहे. म्हणजे 3 नंबरचं उत्तर आपलं डायरेक्टली येत आहे. एकदम सोपं आहे, फक्त प्रोबॅबिलिटी कसं काढतात हे लक्षात आलं पाहिजे मित्रांनो.
म्हणजे डायरेक्टली तुम्हाला उत्तर तिथून भेटेल. आता नेक्स्ट बघा कन्सेप्ट. तर नेक्स्टमध्ये तर खूपच सोपं दिलेलं आहे, फक्त नेमकं काय म्हणाले हे कळायला पाहिजे. इतकी त्यांची काही लांबी रुंदी जे काही सांगितलेलं आहे ते सांगितलेलं आहे. आता अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी म्हणत आहे, म्हणजे जास्तीत जास्त मॅक्झिमम इथं दिलेलं आहे. म्हणजे सरळ तुम्हाला या ठिकाणी मसावी काढायचा आहे त्या संख्यांचा, हे लक्षात आलं पाहिजे. आता बघा त्या ठिकाणी काही मीटरमध्ये दिले, काही सेंटीमीटरमध्ये दिले, त्यांना एकदा कन्वर्जन करा मित्रांनो. या ठिकाणी हे जे काही आपल्याला 3 मीटर्स दिसत आहेत ना, त्यांना सेंटीमीटरमध्ये जर केलं तर आपण या 3 मीटरला तर 300 सेंटीमीटर होतील मित्रांनो. आता हे 510 सेंटीमीटर व्हायला पाहिजेत, कारण की का एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असतात माहिती आहे. मग 100 न गुणाकार करा, हे 1290 व्हायला पाहिजेत. 1200 किती 90 सेंटीमीटर होत आहे. म्हणजे एवढ्यांचं आपल्याला काय काढायचं आहे, मसावी काढायचा आहे. सरळ मी इथं आकडे लिहितो बघा. हे 300 आहेत, ते 510 आहेत आणि 1200 किती आहेत मित्रांनो, इथं 90 आहेत. हे आपल्याला कंडिशननुसार भेटत आहे. या सर्वांचा मसावी काढायचं, जास्तीत जास्त म्हटल्यामुळे मसावी काढा. या ठिकाणी मसावी काढायचं असेल तर आपण काय करू, 10 न भाग देऊ. म्हणजे इथं आले किती मित्रांनो, 30 आले. इथं 51 आले. इथं 129 आले. पुन्हा 3 न भाग देऊ, तिघांनाही भाग जाते. मग सरळ इथं आले 10. 17 त्रिक 51, 3 चौक 12, 3 त्रिक 9. आता भाग जात नाही, म्हणजे सरळ मसावी आपला एवढाच येणार. म्हणजे 10 गुणिले 3 केलं तर 10 गुणिले 3 किती झाले, इथं 30 झाले. जायचं रँक 30. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला आन्सर्स किती भेटत आहे, 30 भेटत आहे मित्रांनो. या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला सांगता येते. नेक्स्ट बघा या ठिकाणी हे पण प्रश्न एकदम सोपाच दिलेला आहे मित्रांनो. नेक्स्ट एकदम सोप्या कंडिशन्समध्ये आपल्याला दिसत आहे. कशा पद्धतीने आहे ते बघा की एक विद्यार्थी परीक्षेमध्ये 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला म्हणजे नापास झालेला आहे हे सांगितलं. दुसऱ्या विद्यार्थ्याला उत्तीर्ण होण्यासाठी 20 गुण जास्त मिळाले, उत्तीर्ण होऊन त्याला जास्त 20 गुण मिळालेले आहेत. दोघांच्या गुणांच्या टक्केवारीचा फरक 15% आहेत. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे मार्किंग हे 15% आहे फरक, आणि गुण जर गृहीत धरला तर हे 10 आणि ते 20 म्हणजे किती 30. म्हणजे टोटल गुण किती आहेत काढायचं असेल तर हे 30 गुण म्हणजेच किती टक्के होत आहेत, 15%. 15%ला 30 गुण होत असतील तर मग 100%ला किती गुण असतील, हे सरळ कॅल्क्युलेट आहे मित्रांनो. हे x करा असं, मग 30 गुणिले 100 करायचं असं, भागिले 15. 15 एक 15, 15 दोन्ही 30, म्हणजे झालीच किती इथं 200. म्हणजे टोटल परीक्षा किती मार्कची होती असं म्हटलं तर 200 मार्कची होती. एकदम सिंपल प्रश्न आहे तो. मग डायरेक्टली तुमचा आन्सर्स यायला पाहिजे. आता नेक्स्ट बघा, या ठिकाणी एकदम सोपा कंडिशन्स आपल्याला दिलेल्या आहे. या ठिकाणी फक्त तुम्हाला तिथं कन्फ्युजन वाटते बघा. एका नावाजलेल्या कंपनीत LPG वरील छापील किंमत, आता छापील किंमत खरेदी किमतीचा 20% जास्त आहे. कंपनीच्या छापील किमतीवर 20% सूट भेटत आहे. छापील किमतीवर 20% डिस्काउंट कधी पण छापील किमतीवर आहे असते मित्रांनो. कॉस्ट प्राईजवरती राहणार नाही, कारण की का त्याला लॉस होऊ शकतो मग त्याच्या कंडिशन्समध्ये. मग तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी ॲक्च्युअल उत्तर हे छापील किंमत आणि खरेदी किंमत हे 20%ने जास्त म्हणत आहे आणि 20% सूट देत आहे. अशा कंडिशन कंपल्सरी त्याला काय होणार आहे, लॉस होणार आहे. मग तो लॉस काढायचा कसा, तर नंबर सेमच आहे. त्यासाठी काय करायचं, त्याला x² / 100. आणि मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी कंपल्सरी काय होत असतो, लॉसच होत असतो, म्हणजे तोटाच होत असतो. आणि ते पर्सेंटेजमध्ये तोटा सांगायचं ते x² / 100 करा सरळ. म्हणजे 20चा वर्ग हे किंमत घ्यायचं मित्रांनो, भागिले किती 100, म्हणजे 400 भागिले 100 म्हणजे किती आलं 4. 4% मात्र तोटा होणार आहे. असं ऑप्शन्स तुम्हाला इथं कुठंच दिलेलं नाही. म्हणून तुम्ही काय करा मित्रांनो, हे 4% नफा म्हणत आहेत, 4% त्याला तोटा होत आहे. अशा कंडिशनमध्ये तोटाच होतो मित्रांनो. म्हणून उत्तर काय द्या, 4 नंबर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट पहा, या ठिकाणी सरळ आपल्याला सरळ व्याज चक्रवाढ व्याजवरती प्रश्न दिलेला आहे आणि तो कशा पद्धतीने दिलेला आहे ते पहा, आणि मग इथं करण्याचा आपण प्रयत्न करू. आता बघा मित्रांनो, इथं त्यांनी काय सांगितलं, रमेशने एक विशिष्ट रक्कम 10% दराने सरळ व्याजाच्या पद्धतीनं गुंतविलेले आहे. 2 वर्षानंतर त्याला 24 रुपये भेटत आहेत. मग आता प्रिन्सिपल किती आहे ते माहीत नाही आपल्याला, तर 3200 रुपये मिळविण्यासाठी व्याजाचा दर किती असायला पाहिजे, म्हणजे त्याला तेवढे रुपये मिळवायचे असेल तर या ठिकाणी आधी काय करा मित्रांनो, प्रिन्सिपल काढण्याचा प्रयत्न करा. मग आता प्रिन्सिपल जर काढायचं म्हणलं तर काय होणार, 2 वर्षानंतर किती भेटत आहे, 24 रुपये भेटत आहेत त्याला. आणि व्याजाचा दर किती आहे, मग आपल्याकडे सरळ सूत्र आहे. मग जर सरळ व्याज जर काढायचं असाल आपण, सरळ व्याज तर हे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ असं करतो आणि भागिले किती करतो मित्रांनो, 100. मग या ठिकाणी हे सरळ व्याज जे काय आहे, सरळ व्याज म्हणजे रासमधून काय करणार आहे आपण,
प्रिन्सिपल मायनस करणार आहे. म्हणजे सरळ सरळ ह्या 2400 रुपयेमधून जर आपण प्रिन्सिपल मायनस केलोत मित्रांनो, तर इकडे काय भेटणार आहे तुम्हाला मुद्दल भेटणार आहे. दर तर किती टक्के दिलेला आहे, 10% दिलेला आहे. काळ मात्र आपला 2 वर्षाचा आहे असं इथं सांगितलेलं आहे. बघा 2 वर्षानंतर म्हणलेलं आहे. भागिले किती करा इथं 100. मग हे मुद्दल म्हणजेच काय झाले इथं प्रिन्सिपल. या कंडिशननुसार आपल्याला प्रिन्सिपल किती भेटणार आहे मित्रांनो, 2000 भेटणार. म्हणजे 2000 तुम्हाला प्रिन्सिपल भेटत आहे. मग आता 2000 प्रिन्सिपलवरती तुम्हाला 3200 रुपये म्हणजे हे रास आहे, म्हणजे अमाऊंट आहे. म्हणजे या ठिकाणी व्याज किती भेटणार आहे, 3200 मायनस 2000 जर केलं तर आपण तर 1200 रुपये आपल्याला काय भेटायला पाहिजे, व्याज भेटायला पाहिजे. म्हणजे सरळ व्याज किती भेटायला पाहिजे, 1200 रुपये. म्हणजे या सूत्रानुसार जर आपण गृहीत धरलं की सरळ व्याज 1200 रुपये भेटायला पाहिजेत. मुद्दल आपल्याकडे 2000 दिसत आहे. या कंडिशननुसार आपण मुद्दल काढलो 2000. आता दर आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या वेळेचा काढायचा आहे आणि काळ आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे. म्हणजे 2 वर्षाचा काळ घ्या आणि भागिले किती करा मित्रांनो, 100 करा. म्हणजे सरळ सरळ मी काय करणार आहे, 2 शून्य कटले 2 शून्य कटले, हे 1200 झाले आणि 20 गुणिले 2 इकडे काय होणार, भागाकारात येणार सरळ सरळ आणि आपल्याला दर भेटून जाणार. मग शून्य कटला या ठिकाणी बेसक 12 आणि मग इथं किती आले, 30 आले. म्हणजे सरळ सरळ आपल्याला दर किती टक्के भेटत आहे या ठिकाणी, 30%. एकदम सोपा प्रश्न होता मित्रांनो. म्हणजे फक्त कंडिशन नेमकं काय म्हणाले एका वाक्यात जरी असलं तरी हे कंडिशन तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे. म्हणजे तिथून उत्तर तुम्हाला भेटून जाईल. आता नेक्स्ट बघा, एकदम कशा पद्धतीने क्वेश्चन दिलेला आहे ते आधी व्यवस्थित लक्षात आला पाहिजे. आता इथं थोडंसं भूमितीचा कन्सेप्ट आहे. आता हा भूमितीचा कन्सेप्ट नेमकं काय सांगतो हे लक्षात आलं पाहिजे. आता जो कोणता चक्रीय चौकोन असेल या ठिकाणी, तो चक्रीय चौकोन जे आहे ते अपोजिट अँगलची ॲडिशन 180 यायला पाहिजे. एखादा वर्तुळ घेतलोत मित्रांनो आणि वर्तुळावरती कुठेही 4 बिंदू घ्या, असे 4 बिंदू घ्या आणि त्यांना जर जॉईंट केला असं की ते चक्रीय चौकोन होतो. म्हणजे हा आणि हा यांची ॲडिशन 180 यायला पाहिजे आणि हा 180 यायला पाहिजे. म्हणजे ते दोघांची ॲडिशन इक्वल. म्हणजे पहिला आणि तिसरा कसा असायला पाहिजे. आता बघा हे ABCD असं जर नावं दिलं तर AB म्हणजे B आणि C असं दोघं त्या ठिकाणी येत आहेत. B आणि D आणि A आणि C असे संबंध येतात. म्हणून या ठिकाणी आपण गृहीत धरूया कुठल्या दोघांची इथं जर ॲडिशन केलं तर 3 आणि 1 4, इथं ॲडिशन येत नाही मित्रांनो, 2 आणि 1. म्हणजे या ठिकाणी बघा 3 नंबरला 2 आणि 5 किती झाले मित्रांनो, 7x येत आहेत आणि 4 अधिक 3 किती झाले, 7x. म्हणजे पहिला आणि तिसरा बघा या ठिकाणी ABCD असं म्हणत आहे. म्हणजे A आणि C आणि B आणि D या दोघांची ॲडिशन किती यायला पाहिजे, 180. म्हणजे आपलं सरळ सरळ उत्तर किती येणार आहे या ठिकाणी, 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी येते मित्रांनो. बघा एकदम सिंपल कन्सेप्ट त्या ठिकाणी विचारा. फक्त चक्रीय चौकोन कोणाला म्हणतात हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता नेक्स्ट कन्सेप्ट काय केलेले आहेत त्यांनी, A आणि B मधील अंतर 150 किलोमीटर दिलेलं आहे. म्हणजे ते काही डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स किती आहे 2 ठिकाणामधलं. सपोज इथे A ठिकाण आहे आणि या ठिकाणी B ठिकाण आहे. या कंडिशननुसार एवढा अंतर त्यांनी 150 किलोमीटरचं दिलेले आहेत मित्रांनो. आता बघा A पासून B कडे जात असाल तर 3 तास 20 मिनिट लागत आहेत आणि येताना मात्र किती येत आहेत, 4 तास 10 मिनिट लागत आहेत. म्हणजे येताना जास्त वेळ लागत आहे थोडंसं. तर यांचा सरासरी वेग V असं त्यांनी सांगितले. A ते B जाण्याचा वेग सरासरी वेगापेक्षा ते कितीने जास्त आहे. आता जात असताना बघा 3 तास 20 मिनिट लागत आहेत. म्हणजे जात असतानाची स्पीड त्याची 45 किलोमीटर पर आवर येते मित्रांनो. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ या फॉर्म्युल्यानुसार काढा. आता येत असतानाची स्पीड मात्र त्याची किती होत आहे मित्रांनो, 36 किलोमीटर पर आवर होत आहे. कारण की का कमी स्पीडने येत आहे, 4 तास 10 मिनिटं लागत आहेत. म्हणजे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ या सूत्रानुसार आपला आन्सर यायला पाहिजे. त्यांचे जर ॲव्हरेज काढलं तर ॲव्हरेज घेत असताना मित्रांनो, ॲव्हरेज म्हणजे मी इथं सरासरी लिहितो मित्रांनो. बघा सरासरी काढलं तर 2 × XY डिवायडेड बाय X + Y हा फॉर्म्युला वापरायचा. 2 × हे 45 गुणिले किती करा, 36 करा आणि 45 अधिक 36 करून टाकायचं. XY असे यायला पाहिजे. म्हणजे हे किती येणार आहे, 40 किलोमीटर पर आवर्स आपल्याला त्या ठिकाणी भेटेल. मग 40 आहे ते 45 कितीनं जास्त आहे, 5नं जास्त आहे. बघा या ठिकाणी त्याचा वेग म्हणजे जाण्याचा वेग कितीने जास्त आहे असं म्हटलेलं आहे. तर 5 किलोमीटरनं मग उत्तर कुठं भेटत आहे मित्रांनो, या ठिकाणी 1 नंबरला आपल्याला त्या ठिकाणी भेटत आहे. म्हणजे डायरेक्ट ते सिंपल कन्सेप्ट होता. आता नेक्स्ट बघा त्यांनी कशा पद्धतीने दिलेलं आहे. आता पल्लवी आणि गौरी यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर बघा. मी या ठिकाणी तुम्हाला सरळ नेहमी सांगत आहे, वयवारीचं आली की त्यांची मांडणी करा एकदाच, त्यांचे नावं लिहा आणि त्यांच्यानुसारच ती मांडणी करण्याचा प्रयत्न करायचं. या ठिकाणी आपल्याकडे पल्लवी नावाची आहे आणि एक गौरी आहे आणि त्यांचं काय सांगितलं बघा, आजच्या वयांचं गुणोत्तर दिले. हे 6x घ्या या ठिकाणी, हे 7x घ्या आणि हे आजचे म्हणून इथं लिहून टाका मित्रांनो डायरेक्टली. 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज 60 वर्षे होणार आहे.
बघा 4 वर्षानंतर पल्लवी किती होईल 6x + 4 होणार आणि हे किती होणार 7x + 4 होणार. किती वर्षानंतर आफ्टर 4 इयर, आफ्टर मी इथं लिहितो आफ्टर 4 इयर असं सांगितलेलं आहे. मग यांची बेरीज तेव्हा किती दिलेत त्यांनी 60 वर्ष दिलेले आहेत मित्रांनो. 6 + 7 किती झाले इथं 13x अधिक 4 आणि 4 किती झाले इथं 8 बरोबर किती घ्या इथं 60 घ्या. हे 13x बरोबर किती होणार हे 8 तिकडे जाऊन वजा झालेले आहे तर इथे येणार 52 म्हणजे सरळ सरळ x ची किंमत किती भेटत आहे आपल्याला 4 कारण का 13 इकडे भागाकारात देऊन टाका म्हणजे सरळ सरळ x ची किंमत किती भेटत आहे आपल्याला 4 भेटत आहे. मग आता कोणाचं वय काढायला सांगितलं पल्लवीचे सध्याचे वय किती म्हटलेलं आहे बघा. पल्लवीचं आजचं वय म्हणजे सध्याचं वय 6 गुणिले किती झाले 4 साइन चौक किती यायला पाहिजे मित्रांनो 24. या ठिकाणी पल्लवीचं वय किती येत आहे 24 बघा इथं खाली आहे त्या ठिकाणी ऑप्शन नंबर किती येणार आहे आपला 4 येणार आहे त्या ठिकाणी. बघा पल्लवीचं वय या ठिकाणी आपल्याला किती वर्ष म्हणून भेटलेलं आहे 4 वर्षे असं भेटलेलं आहे. बघा आता नेक्स्ट आपल्याला दिनदर्शिकावर दिसत नाही तो दिशा टॉपिकवरती आपल्याला प्रश्न दिसत आहे मित्रांनो. पहा तर कशा पद्धतीने दिलेला आहे ते सोडवण्याचा प्रयत्न. सुशांत आपल्या घरापासून ऑफिसकडे जाताना सुरुवातीला पश्चिमेकडे 60 मीटर गेलेला आहे. समजा मी काय करत आहे बघा की या ठिकाणी सुशांतचं घर आहे असं गृहीत धरत आहे आणि तो कुठं गेलेला आहे पहिल्यांदा पश्चिमेला गेलेला आहे मित्रांनो. म्हणजे पश्चिमेला म्हणजे इकडे घेऊयात तो किती किलोमीटर गेलेला आहे 60 मीटर गेलेला आहे असं आपण घेण्याचा प्रयत्न करूया. मग नंतर उजवीकडे वळला. आता उजवीकडे वळायला आहे म्हणजे इकडल्या साईडला वळेल मित्र. उजवीकडे वळून किती गेलेला आहे ते बघा. उजवीकडे 90 अंशात वळला आणि एक वेळा उजवीकडे. आता या ठिकाणी जसं वळत आहे त्यांनी सांगितलेलं आहे सुशांत आपल्या घरापासून ऑफिसकडे जाताना सुरुवातीला पश्चिमेकडे 60 मीटर गेलेला आहे ते सांगितलं आपण. नंतर उजवीकडे वळून 90 मीटर गेलेला आहे बघा मित्रांनो. या ठिकाणी 90 मीटर गेलेला आहे. आणखी एक वेळा उजवीकडे वळला आणि 110 मीटर गेला बघा. आता इकडे घेत असताना 110 या 60 पेक्षा जास्त यायला पाहिजे मित्रांनो 110 आलेला आहे त्या ठिकाणी. मग तो शेवटी उजवीकडे वळला आणि 120 मीटर गेला उजवीकडे बघा. या ठिकाणी इतकं 90 यायला पाहिजे आणि इतकं 120 यायला पाहिजे. कमी काढलं तर जमणार नाही मित्रांनो. मग आणि आता तो विरुद्ध दिशेला 30 मीटर जाऊन ऑफिस थांबलेला आहे बघा. इथं आलेला होता पुन्हा विरुद्ध दिशेला आला म्हणजे याच ठिकाणी येऊन थांबलेला आहे. इकडे किती आलेला आहे 30 मीटर आलेला आहे. मूळ स्थानापासून आता त्याचे ऑफिस कुठल्या दिशेला आणि किती अंतरावर आहे असं म्हटलेलं आहे बघा. पहिल्यांदा मूळ ठिकाण म्हणजे इथं होतं आणि आता तो इथं आलेला आहे बघा. हे वरचे किती गेलेले आहेत 90 गेलेले आहेत तर 120 मधून 90 गेलं तर डायरेक्ट ह्याच्या इथं भेटत आहे. म्हणजे हे सरळ ठिकाण कुणीकडे दिसत आहे आपल्याला इकडे दिसत आहे म्हणजे हे पूर्व दिशा आहे. हे तर आपल्याला कळालं. पूर्व ऑप्शन कुठं कुठं आहेत ते बघा. ऑप्शन तर इथे एकच आहे म्हणजे बाकीचे चेक करायची गरज नाही. पण एकदा गृहीत धरा हे 110 आहे हे 60 गेलं तर हे राहिलं किती मित्रांनो 50. म्हणजे सरळ सरळ उत्तर आपलं किती येत आहे या ठिकाणी 2 नंबर यायला पाहिजे. डायरेक्टली उत्तर येते मित्रांनो. एकदम सोपा होता तो प्रश्न. आता नेक्स्ट मध्ये त्यांनी काय केले 3 माणसे 4 स्त्रिया आणि 6 मुले 1 कार्य 4, 9, 2 दिवसात पूर्ण करतात बघा मित्रांनो. या ठिकाणी लसावी काढण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांच्यानुसार आन्सर सांगायचा बघा. 3 माणसे 4 दिवसात आणि 4 स्त्रिया 9 दिवसात आणि 6 मुलं 2 दिवसात करत आहेत. तर मग एकाचा कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे मित्रांनो. म्हणजे झाले किती काय काय झाले ते लक्षात घ्या या ठिकाणी. पहिल्यांदा आपण इथं घेऊयात मग 3 गुणिले आपण किती करूयात 4 म्हणजे पहिल्यांदा आपण 1 गृहीत धरलेला असेल तर 3 गुणिले 4 किती झाले मित्रांनो 12 झाले असं गृहीत धरूया. मग पुन्हा किती झाले 4 स्त्रिया आणि 9 म्हणजे 9 चौक किती झाले इथं 36 आणि नेक्स्ट कंडिशन मध्ये काय येईल 6 मुलं आणि 2 दिवस म्हणले 6 2 12 एवढ्यांचा जर आपण लसावी काढलो तर 36 म्हणजे ते काम किती आहे आपल्याला लसावीवरून कळतो मित्रांनो. म्हणजे त्यांचा लसावी काढून घ्यायचा. मग आता एकाच काढायचं आहे आणि एका दिवसाचं काढायचं आहे म्हणजे एका दिवशी म्हणजे ते किती दिवसात पूर्ण करतात म्हणलं. एका दिवशी ह्या प्रत्येकानं एक जण किती करत आहे असं म्हटलं तर इथं भाग द्या किती आले मित्रांनो 3 आले 12 36 मग 36 न भाग दिला ते 1 आलं आणि इथं किती आलं 36 म्हणजे टोटल किती झाले हे 7 झाले मित्रांनो. आता पूर्ण करण्यासाठी म्हणजे एका दिवशी त्या माणसांना ते काम किती वेळात पूर्ण होईल म्हणजे किती वेळ लागेल एकाने हे करायचं असेल तर मग वेळ जर काढायचा असेल तर त्या ठिकाणी काय करायचं मित्रांनो हे 36 भागिले किती करून टाका 7 7 5 35 झाले उरले किती 1 आणि छेदामध्ये किती घ्या 7 म्हणजे 5.1/7 दिवस आपलं उत्तर यायला पाहिजे. असं ऑप्शन्स कुठं आहे का बघा. म्हणजे या ठिकाणी 3 नंबरला आपल्याला ऑप्शन्स दिसत आहे. म्हणजे फक्त त्या ठिकाणी लसावी काढायचे आणि त्या कंडिशन्सनुसार तुम्हाला उत्तर सांगायचं मित्रांनो हे लक्षात आलं पाहिजे. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेला आहे लास्ट
हा एकदम लॉजिकल संबंध आहे मित्रांनो, इथं सरळ सरळ सांगितलेला आहे. आणि काय संबंध आहे ते बघा, फेब्रुवारी 2016 म्हणजे लीप वर्ष आहे मित्रांनो. हा लीप वर्ष आहे का नाही तुम्ही सांगा. 2016 आहे. मग योग्य विधान निवडायचं आहे. लीप वर्ष आहे म्हणजे 29 दिवसाचा फेब्रुवारी महिना असतो. फेब्रुवारी महिना या ठिकाणी आपल्याला 29 दिवसाचा भेटतो. 1 मिनिट मित्रांनो, पाणी घेतो मी. हां फेब्रुवारी महिना तर 29 दिवसाचा आहे. इथं तर त्यांनी काय सांगितले, 4 दिवस सांगितलेत. मग 4 से 28 झाले, 28 दिवसच इथं भेटत आहेत. म्हणून हे तर पहिलं चुकीचंच आहे. फेब्रुवारी 2016 महिन्याची पुनरावृत्ती 14 वर्षानंतर होते. नाही, 4च्या पट्टीत असायला पाहिजे मित्रांनो. इथं 14 तर नाही, म्हणजे हे पण नाही. म्हणजे सरळ सरळ आपले दोन्ही उत्तर इथं या ठिकाणी कसे भेटत आहेत, चुकीचे भेटत आहेत. नंबर आपला किती यायला पाहिजे, 4 नंबर ऑप्शन्स यायला पाहिजे मित्रांनो. बघा या ठिकाणी एकदम सोपे प्रश्न आपले हे सगळे काही होते. आता 76 ते 80 पर्यंतचे क्वेश्चन कोणते आहेत ते तुम्हाला माहितीच आहेत मित्रांनो. एकदम सोपा कन्सेप्ट आहे इथं तर. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत आहे की हेच प्रश्न आधी तुम्ही सुरुवातीला सोडवायचे आहेत, कारण का नॉन निगेटिव्ह आहेत. आणि हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरुवातीला करायचा असं मी नेहमी सांगत आहे. मग आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, आणि कशा पद्धतीने घ्यायचा आहे हे तुम्ही सर्व काही या ठिकाणी वाचलेलं आहात. आता आपण फक्त डायरेक्टली त्याचा आन्सर्स पाहण्याचा प्रयत्न करू. बघा तुम्ही मुंबई पोलीस उपायुक्त आहात असं त्यांनी सांगितलेलं आहे. तिथं काही कंडिशन त्यांनी सांगितले, सभा भरलेली आहे, भरवायची आहे, किंवा ध्वनी प्रदूषण कशा पद्धतीनं होत आहे ते सांगितले. तुम्ही यांना निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा आहे मित्रांनो. अर्ज आता त्या ठिकाणी काही तुम्हाला अर्ज आलेले आहेत हे या ठिकाणी सांगितलेलंच होतं. अर्जदारांनी केलेली सवलतीची विनंती मान्य कराल असं जमणार नाही, फक्त रात्रीसाठी. आता बघा या ठिकाणी हा काय येणार नाही मित्रांनो, सभा घ्या आणि फटाके फोडण्याची सवलत द्या, हे दोन्ही तुम्हाला द्यायची गरज नाही मित्रांनो. हा 3 नंबर मात्र चालते, कारण की का सार्वजनिक सभा तुम्ही घेण्यास परवानगी देऊ शकता, परंतु रात्री 10 ते 12 या कालावधीसाठीच तुम्ही सवलत द्या, आणि त्याच्यामध्ये फटाके ओढण्यासाठी तुम्ही नकार द्या त्या ठिकाणी. म्हणजे सरळ सरळ आपलं उत्तर काय यायला पाहिजे या ठिकाणी 3. हे उत्तर एकदम बरोबर आहे. कुठली सवलत नाही दिलं तर प्रॉब्लेम येईल मित्रांनो. त्यांनी तुम्हाला विनंती केलेल्या आहेत, काही तर निर्णय तुम्हाला त्यांच्याबद्दलही घ्यावा लागेल थोडासा. नेक्स्ट आपल्याला कशा पद्धतीने क्वेश्चन दिलेला आहे बघा. आता या ठिकाणी त्यांनी म्हणत आहेत तुमच्या खात्यामध्ये काही अधिकृतरित्या चहा पाण्यासाठी, बघा कोणी सुट्टी कशा पद्धतीने मागत आहेत, कर्मचारी आहेत, तुम्ही तर तिथले बॉस आहात, त्यांच्या नियमांच्या विरुद्धही तुम्हाला जाता येत नाही, म्हणजे त्यांचाही थोडंसं विचार करावा लागेल तुम्हाला. मग या ठिकाणी ते जर हे केलेलं आहे तर त्यांच्या नियमानुसार सर्व कर्मचाऱ्यांसाठी दुपारच्या चहा पाण्याच्या सुट्टीचे वेळापत्रक आखून द्याल, हे गव्हर्नमेंटच्या नियमात नाही मित्रांनो. म्हणजे आपल्याला काय होणार, ते गव्हर्नमेंटच्या नियमात नसल्यामुळं थोडासा त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, त्यांचा जो जेवणाचा वेळ आहे ना त्याच्यात थोडीशी सुट्टी देऊ शकता मित्रांनो या ठिकाणी, तर हे बरोबर येऊ शकते थोडंसं. बघा एका मोठ्या व्यवहारामध्ये आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही टीम लीडर आहात, म्हणजे सरळ सरळ तुमचं उत्तर इथे किती यायला पाहिजे, 3 नंबर यायला पाहिजे. सहकारी व निष्ठा यांच्यावरती विश्वास टीम लीडर असल्यामुळं असू शकतो मित्रांनो, म्हणजे 3 नंबर उत्तर येईल. आता नेक्स्ट कशा पद्धतीने दिलेलं आहे पहा, दारिद्र्य रेषेबद्दल या ठिकाणी थोडंसं सांगितलेलं होतं, आणि त्या ठिकाणी तुमचं उत्तर ॲक्च्युअल जर बघत असाल आपण, मग जे काही दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत पाणीपट्टी आकारली जाईल, आणि असं तुम्ही शिफारस कराल, कारण का त्यांना पण थोडंसं पाणीपट्टी आकारणे आणि त्यांचा किमान वापर पण व्हायला पाहिजे, म्हणजे पाण्याचं महत्त्व कळायला पाहिजे, ही पण शिफारस तुमच्यात असायला पाहिजे. नेक्स्ट लास्ट एक क्वेश्चन कशा पद्धतीने दिला होता मित्रांनो पहा, आणि त्याचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने येईल. हां या ठिकाणी तुमचं उत्तर तुम्ही तिथं स्वतः जायला पाहिजे मित्रांनो, म्हणजे डॉक्टरला एखादा घेऊन त्या ठिकाणी जर गेलो तर तुमचं उत्तर काय यायला पाहिजे, या नियमानुसार 4 नंबर उत्तर यायला पाहिजे. हे चला तर मित्रांनो धन्यवाद. हे सर्व काही आजचे जे प्रश्न होते आपण 6व्या पेपरचे बघितलं. आता ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुमचे मॅक्झिमम बरोबर आले असतील हे मला वाटत आहे थोडंसं. तर मग पुन्हा एकदा धन्यवाद देतो मित्रांनो. धन्यवाद.